वहिनी, तुम्ही लोकसभेची निवडणूक कुठलीही पहिलीच निवडणूक लढत आहात, कसा? मी गेल्या 20-25 दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्याच तालुक्यामध्ये फिरते. ज्या पद्धतीनं स्वागत होते तसा लोकांमध्ये प्रचार करताय आणि मग पुण्यात किंवा बारामतीलाच तुम्ही परत? सकाळी 8ला आमचा प्रचार दौरा सुरू होतो आणि 10 वाजता संपतो. मग पुण्याजवळ असेल तर पुण्याला मुक्काम करते किंवा बारामतीजवळ जर ज्या इंदापूर वगैरे असेल तर इंदापूर दौंड असेल तर बारामतीला मुक्काम करते. इकडे खडकवासला किंवा भोर मुळशी असेल तर पुण्याला मुक्काम करते आणि तिथूनच मग आमचा प्रत्येक ठिकाणी दौरा सुरू होतो. कसा प्रतिसाद आहे मतदारांचा? विशिष्ट काही तालुक्यांमध्ये पुरंदरमध्ये शिवतारे बापू होते, हर्षवर्धन पाटील इंदापूरमध्ये, राहुल कुलदौंडमध्ये, तिकडं काही विरोध जाणवतोय? नाही, दौंडमध्ये तर खूपच चांगला प्रतिसाद आहे. वेगवेगळे प्रश्न आहेत. खूप मोठा मतदारसंघ आहे. भौगोलिकदृष्ट्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गरजा आहेत आणि साधारणतः त्या गरजांवरती काम करण्याचं मी त्यांना सांगते की पुढे जर साधारण विकासाच्या मुद्द्यावर आपण दादांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका घेतल्यासारखीच तिथपर्यंत सांगते त्यांना. पार्थ दादा सक्रिय दिसत नाहीत जास्त प्रचारामध्ये. जय पवार बरेचदा फिरताना दिसत आहेत. मी पक्षाची म्हणजे सगळीच हे घेतल्यामुळे, जबाबदारी घेतल्यामुळे त्यांना संबंध महाराष्ट्राच्या सगळा हे करताना पूर्ण जबाबदारी उमेदवार असल्यामुळे मी पण बाहेर आहे. बाकीचं सगळं सांभाळण्यासाठी पारदादा काम करायचं. खरं तर बॅकस्टेज तेच सगळं सांभाळत आहेत आणि जय, मी आणि दादा तर पूर्णपणे ह्याच्यामध्ये असल्यामुळे खरं तर तेच सगळं सांभाळत आहेत मागचं बॅकस्टेज. तुम्हाला विजयाचा विश्वास वाटतोय आणि किती मताधिक्य किंवा ज्या प्रकारचा लोकांचा उत्साह आहे, ज्या प्रकारचा प्रतिसाद आहे त्याच्यावर तर नक्कीच पॉझिटिव्ह सगळीकडे वातावरण आहे. आता सुरुवातच आहे प्रचाराची, त्याच्यामुळे तसा अंदाज अजून नाही आहे. तुमच्या समोरचा उमेदवार तसा तगडा आहे, 15 वर्ष लोकसभेचा अनुभव आहे, त्यामुळे तुम्हाला आव्हान काय वाटतं या निवडणुकांमध्ये? खरं सांगायचं तर माझी उमेदवारी ही जनतेच्या मागणीवरनं मिळालेली उमेदवारी आहे आणि ज्या प्रकारचा प्रतिसाद आहे त्याच्यामुळे असं वाटतं की नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट असणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.